भरपूर ताज्या फळांचा वापर करून आज उपवासाचा एक असा पदार्थ केलाय ना जो तुम्ही याआधी कधी चाखलाही नसेल आणि कधी केलाही नसेल। उपवासासाठी खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे, साधी सोपी आहे, कमी वेळात होणारी आहे आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। तर आज आपण बनवतोय उपवासाचं फ्रूट सॅलड। त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे। दूध घेताना शक्यतो फुल फॅटच घ्यायचं, लो फॅट घ्यायचं नाही, कारण जेव्हा आपण हे फ्रूट सॅलड खाऊ ना तर मस्त क्रीमी टेक्स्चर येतं। आता इथे दूध गरम करायला ठेवलंय। दूध आपलं हे व्यवस्थित गरम झालेलं आहे। दुधाला उकळी फुटण्यापूर्वीच यामध्ये मी 7-8 केशरच्या काड्या घातल्या आहेत। बरेच जण काय करतात, केशर तव्यावर गरम करतात आणि मग ते चुरून दुधामध्ये घालतात, पण इथे मी असंच दुधामध्ये घातलंय आणि ह्याला झाकून ठेवलंय। गॅस मी बंद केलेला आहे। नेहमी जे आपण फ्रूट सॅलड बनवतो त्यात आपण कस्टर्ड पावडरचा वापर करतो, आज आपण ही रेसिपी उपवासासाठी बनवतोय। त्यासाठी इथे मी 2 चमचे साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेणार आहे। खूप जास्त बारीक न करता साबुदाणा आपल्याला रवाळच ठेवायचा आहे। केशर पण मस्त गरम दुधात भिजला गेलेला आहे आणि तो रंग देखील सोडायला लागलेला आहे। आता हे मिक्स करून घेऊया। बारीक केलेला साबुदाणा आता आपण यामध्ये घालूया आणि असंच याला मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा आपण ठेवून देणार आहोत। लगेचच गॅस चालू करायची गरज नाहीये, कारण साबुदाणा जो आहे तो गरम दुधामध्ये व्यवस्थित भिजला गेला पाहिजे। जोपर्यंत तुम्ही समोरच्याला सांगणार नाही ना तोपर्यंत त्याला कळणार नाही की यामध्ये आपण साबुदाणा वापरलेला आहे। साबुदाणा भिजेपर्यंत हे आपण झाकून ठेवूया। आता आज इथे मी साधी साखर न वापरता खडी साखरेचा वापर करणार आहे। इथे 2 मोठे खडे मी खडी साखरेचे घेतलेले आहेत, ते आपण फोडून घेऊया। तुम्हाला जर खडी साखर वापरायची नसेल तर साधी साखर एक 8 चमचे तुम्ही यामध्ये वापरू शकता। 2 मिनिटांमध्ये साबुदाणा आपला व्यवस्थित भिजला गेलाय। छान घट्ट व्हायला लागले दूध। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता या स्टेजला आपण जी खडी साखर बारीक केलेली आहे ती यामध्ये ॲड करूया। तर तुम्हाला जेवढी हवी गोडी हवी असेल त्यानुसार तुम्ही साखरेचा वापर कमी जास्त करू शकता। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे। मोठ्या फ्लेमवर जर तुम्ही हे शिजवलं तर मात्र साबुदाणा तळाला चिटकू शकतो। मंद आचेवरच आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया आणि आता तुम्ही पाहू शकता की केशराचा जो रंग आहे तो सगळा या दुधाला व्यवस्थित आलेला आहे। जसं मी सुरुवातीला सांगितलं, बरेच जण केशर हे तव्यावर भाजून मग यामध्ये चुरून घालतात, पण केशर व्यवस्थित भिजल्यानंतर अशा पद्धतीने जर तुम्ही थोडंसं त्याला दाबून घेतलं ना तर केशर व्यवस्थित रंग सोडतो आणि त्याचा फ्लेवर पण दुधामध्ये एकदम छान उतरतो। मला तरी ही ट्रिकच सोपी वाटते आणि मी प्रत्येक वेळेस जेव्हा केशर दुधामध्ये खलून घेते ना अशाच पद्धतीने खलून घेते। चला, आता आपल्या या दुधाला देखील उकळी यायला लागलेली आहे। अगदी 1 ते 2 उकळीमध्येच आपला हा साबुदाणा व्यवस्थित शिजला जातो, कारण तसाही आपण त्याला क्रश करून घेतलेला आहे। इथे मी गॅसची फ्लेम बंद करते। हे दूध आपण रूम टेम्परेचरला थंड करून घेऊया। तोपर्यंत एक 4 ते 5 विलायचीचे दाणे इथे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। तुमच्याकडे जर रेडीमेड वेलची पावडर असेल ना तर ती एक अर्धा चमचा तुम्ही यामध्ये वापरली तरी देखील चालेल। तर हे जे फ्रूट सॅलड आहे ना बघा, त्यामध्ये आपण विलायची वापरलेली आहे, केशर वापरलेला आहे, कोणताही आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर वापरलेला नाहीये। तर अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी आजची आपली ही रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करा। या दुधामधली सगळी वाफ काढून घेते मी आणि मग रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे बऱ्यापैकी घट्ट होतं, त्यामुळे साबुदाण्याचा वापर करताना 2 चमच्यापेक्षा जास्त साबुदाणे यामध्ये वापरायचं नाहीये। फ्रूट सॅलडसाठी इथे मी काही मिक्स फ्रूट घेतलेले आहे। तुमच्याकडे जे पण कुठलेही सीजनल फ्रूट असतील आणि लोकल फ्रूट असतील त्याच फ्रूटचा तुम्ही वापर करा। आज मी इथे 5 प्रकारची फळं घेतलेली आहेत। त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट, किवी, सफरचंद, केळं आणि लाल रंगाचं पेअर घेतलेलं आहे। जे पण कुठले फ्रूट्स अवेलेबल असतील ना ते वापरले तरी देखील चालतील। मी जी फळं घेतली तीच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये। यामध्ये तुम्ही केळी, चिक्कू, सफरचंद, डाळिंब असं कुठलंही फळ वापरलं तरी देखील चालेल। फक्त ना यामध्ये पपईचा वापर करायचा नाहीये, कारण दूध आणि पपई शक्यतो एकत्र खाऊ नये। आता इथे मी लाल रंगाचं पेअर घेतलेलं आहे। हे मी पहिल्यांदाच ट्राय केलं। हिरव्या रंगाचं तर आपण नेहमीच खातो, पण इथे लोकल मार्केटला मला हे दिसलं त्यामुळे मी घेऊन आले। तर मला ना वेगवेगळी फ्रूट्स ट्राय करायला खूप आवडतात। तुम्हाला देखील आवडतात का? मला कमेंट नक्की करा। चला, आता इथे मी सगळे जे फळं आहेत ना ते असे एकाच आकारामध्ये कट करून घेते। फळं कापताना शक्यतो आपल्याला खूप मोठ्या आकारात ठेवायची नाहीयेत, कारण जेव्हा आपण हे फ्रूट सॅलड खाऊ ना तर एका चमच्यामध्ये कमीत कमी 2-3 फळांचा तरी फ्लेवर आला पाहिजे, मगच ते फ्रूट सॅलड खाण्यामध्ये खरी मजा येते। मी जोपर्यंत ही फळं कट करते ना तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करायची आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय, म्हणजे मला देखील कळेल की आपला व्हिडिओ हा कुठल्या गावापर्यंत पोहोचलाय। चला, आता इथे सगळे फळं माझे कट करून झाले। राहिलं तर एक सगळ्यात महत्त्वाचं फळ, ते म्हणजे सफरचंद। ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे ही जी म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलोय ना
त्यासाठी सफरचंद नक्की घाला। ऑलमोस्ट आपली सगळी तयारी झालेली आहे, फक्त आता सर्विंग आपलं बाकी आहे। तर फ्रूट सॅलडचा हा बेस पहा किती मस्त थिक झालेला आहे। आता आपल्याला हे मिक्सिंग बाउलमध्ये सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। किती सुंदर कलरफुल आपले हे सगळे फ्रूट्स दिसत आहेत। मस्त थंडगार फ्रूट सॅलड या उपवासाला नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागतं आणि खूप टेस्टी आहे। ज्यांना कोणाला व्हॅनिला एसेन्स चालत असेल उपवासाला त्यांनी यामध्ये व्हॅनिला एसेन्सचा वापर केला तरी देखील चालेल। किती छान कलरफुल सगळे फळं दिसतात यामध्ये। स्वाद म्हणाल तर एक नंबर झाला होता। रात्री ऑफिसमधून आल्यानंतर मी अमोलला हे फ्रूट सॅलड दिलं आणि तो शेवटपर्यंत मला विचारत होता की यामध्ये तू नक्की घातलंयस काय, कशामुळे हे थिक झालं एवढं, कारण यामध्ये साबुदाणा घातला ना, हे त्याला शेवटपर्यंत समजलं नाही। साबुदाण्याची अजिबात टेस्ट किंवा फ्लेवर या फ्रूट सॅलडमध्ये येत नाही। खायला खूप टेस्टी आणि क्रीमी असं हे फ्रूट सॅलड तयार झालं होतं। आता इथून पुढचे जे पण काही उपवास असतील ना, तर प्रत्येक उपवासाला हा पदार्थ माझ्याकडे नक्कीच केला जाईल। फ्रूट सॅलड डेकोरेट करताना इथे मी सफरचंदाचे तुकडे लावले आहेत। तुम्हाला जर हवं तर यामध्ये तुम्ही काजू, बदाम, पिस्ते म्हणजे नट्स देखील तुम्ही वापरू शकता, ते आणखीन पौष्टिक होईल। पण फ्रूट सॅलड आहे म्हणून मी इथे फक्त फळांचाच वापर केलेला आहे। चला आता या मस्त थंडगार अशा फ्रूट सॅलडचा मी आस्वाद घेते। झालंय तर एकदम मस्त, म्हणतात ना पोट भरेल पण मन भरणार नाही, अगदी त्याच पद्धतीचं। तर मस्ट ट्राय अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया लवकरच।